नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी आज या ठिकाणी तुम्हाला मेथीची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट कशी करायची ते सांगणार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, आमच्या शेतातली मस्त अशी मेथीची भाजी आहे, ती अशी निवडून घेतलेली आहे. ती जास्त निबर असेल तर त्याचे फक्त शेंडे घ्यायचे आहेत आणि खालचा भाग आहे तो टाकून द्यायचा आहे, पण पूर्ण टाकून द्यायचा नाही. जिथपर्यंत आपल्याला तोडता येईल आणि कोळी आहे ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायची आहे. ही आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे. त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद असते, पचनक्रिया यामुळे सुधारते. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण काय करूया, ही मेथीची भाजी आहे ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून मी ते नितळायला ठेवणार आहे. आता तेल गरम झालं की सुरुवातीला त्याच्यामध्ये मोहरी, जिरी, नंतर त्यामध्ये मी हळद आणि लसणाची पेस्ट, मी लसूण ठेचून खलबत्त्यामध्ये घेतला होता, ती पेस्ट मी इथं टाकलेली आहे आणि उलटण्याने व्यवस्थित असं मी हे परतलेली आहे. आणि त्यानंतर मी हिंगही घातलेला आहे. हिंगामुळे काय होतं, खूप सुगंध येतो, त्यामुळे मी इथं हिंग वापरलेला आहे. आता आपल्याला कढईमध्ये ही फोडणी 2 मिनटं तशीच ठेवायची आहे, म्हणजे लसणाचा खमंगपणा या कढईमध्ये उतरतो. त्यानंतर ही जी स्वच्छ धुवून पाणी नितळवलेली मेथीची भाजी आहे ती आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे. मेथीच्या भाजीमुळे काय होतं, ज्यांना अपचनचा त्रास होतो त्याची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडंही मजबूत होतात. त्यानंतर आपल्याला उलटण्याने काय करायचं आहे, ही भाजी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जी जिरी, मोहरी, लसणाची पेस्ट टाकली होती ती भाजीला सर्व ठिकाणी व्यवस्थित लागेल. अर्धा चमचा इथं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर ही भाजी व्यवस्थित असं याच कढईमध्ये परतून घ्यायची आहे. चवीला पण ही भाजी खूप खमंग होती. जेवढी ही भाजी कोवळी असेल ना तेवढी ही खायला खूप छान लागते. आपण मेथीचे वेगवेगळे प्रकार काही वापर करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण मेथीचे थालपीठ किंवा मेथीचे बेसन पण करू शकतो. त्यानंतर 2 मिनटं कढईमध्ये ही भाजी अशीच मी राहू दिली. त्यामुळे काय होतं, ह्या भाजीला पाणी सुटलेलं असतं ना, ते पाणी जिरतं आणि चवीला ही भाजी खूप खमंग होते. आता मी इथं शेंगदाणं भाजलेलं होतं ते मस्त बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही, मीडियम असं हे शेंगदाण्याचा कूट होता. तो शेंगदाण्याचा मी कूट इथं मेथीच्या भाजीसाठी वापरलेला आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही कांदा, टोमॅटो पण घालू शकता. प्रत्येकाची वेगवेगळी करण्याची पद्धत असते. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी बहुतेक घरामध्ये बनवली जाते. पण ज्यांना कूट आवडत नाही ते काही लोक याच्यामध्ये कांदा, टोमॅटोचा सुद्धा वापर करतात. आता मी 2 मिनटं भाजी गॅसवरती एका ताटाखाली वाफ येण्यासाठी ठेवणार आहे. त्यानंतर ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. आता अजून एकदा ही भाजी परतून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे, ही भाजी अशीच गॅसवरती ठेवून द्यायची आहे. त्याच्यामुळे या भाजीतलं पाणी आटून जातं आणि एका झाकणाखाली तशीच ठेवायची आहे. आता मी एका तुम्हाला प्लेटमध्ये ही सर्व करून दाखवते. मी एका प्लेटमध्ये मस्त अशी मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. इथं तुम्हाला जर ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर तुम्ही इथं चपाती पण वापरू शकता, परंतु ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान अशी मेथीची भाजी लागते.